गुरुचं राशी परिवर्तन हे मिथुन राशीमध्ये होत आहे. तर कसं जाणार आहे हे तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुळा राशीच्या लोकांचं साठी हे नक्कीच चांगले जाणार आहे, कारण हे गोचर जे होते म्हणजे राशी परिवर्तन तुमच्या 9व्या घरामध्ये होते. 9वं घर हे नक्कीच चांगलं मानलं जातं, शुभ मानलं जातं, धार्मिक कार्यासाठी सुद्धा मानलं जातं आणि गुरुला ही घर फार आवडतं. मग त्यामुळे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर त्याची 5वी दृष्टी ही तुमच्या राशीवर पडते, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी छान होईल, तुमचा ऑरा चांगला होईल. तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा गोडवा किंवा खूप चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होतील, जेणेकरून तुम्ही कुणालाही काही पटवून द्यायला जाल तर तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट होईल. त्याचबरोबर 7वी दृष्टी ही 3ऱ्या घरामध्ये पडत आहे, त्यामुळे या वेळेला जर तुम्ही बघाल की छोटे प्रवास होतील, त्याचबरोबर आणि तुम्ही करावे छोटे प्रवास आणि ते धार्मिक असतील तर खूपच चांगले होतील, ते तुमच्यासाठी फायदेशीर होतील. त्याचबरोबर त्याची 9वी दृष्टी ही जी आहे ती तुमच्या 5व्या घरामध्ये पडते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी होतील, मुलांसाठी चांगल्या गोष्टी, तर मुलांचे रिझल्ट चांगले लागतील किंवा मुलं जर काही चांगलं एक्झाम देत असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. ॲडमिशन्स किंवा बाहेर शिकायला जाणं असेल तिथे चांगल्याच बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यासाठी या सगळ्यासाठी खूप छान म्हणलं आहे. धनसंपत्तीसाठी स्पेशली चांगलं म्हटलेलं आहे, कारण यावेळेला असं म्हटलं जातं की जे पैशाचे काम असतील ते नक्कीच कंप्लीट होतील, किंवा तुम्हाला जर पैशाची गरज असेल आणि जर तुम्ही काही लोनसाठी किंवा काही बँकेमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल तर नक्कीच तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी होतील, किंवा घरातून तुम्हाला जर हेल्प हवी असेल तर नक्कीच तुमच्या गोष्टी ऐकल्या जातील तुमच्या आणि तुम्हाला नक्कीच घरातले सुद्धा हेल्प करतील. तर या गोष्टी तुळा राशीसाठी खूप छान आहेत. पण एक लक्षात ठेवा, गुरु आहे, गुरुला प्रसन्न करण्यासाठी गुरुच्या पद्धतीनं वागावं लागतं. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम तर नक्कीच करा, पण त्याचबरोबर छोट्या तीर्थक्षेत्र असतील तिथे तुम्ही जाऊ शकता. दान पुण्य करणं हे फार गरजेचं आहे. लोकांना मदत करणं याही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, तरच गुरु तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला देतो. तर नक्की याचा यूज करा, नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील. बेस्ट ऑफ